काढून टाकणे. मी उदयकुमार शिरूरकर, सहाय्यक महापालिका आयुक्त. एक मोठा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. कदाचित काही लोक नाराज होतील. सखाराम मंचेकर, 35 वर्ष बीएमसीत आहे. काय काम धाम सोडून सतत तू असं फोन मध्ये डोकं घालून काय बसतेस ग? कधीतरी काहीतरी चांगलं वाचावं, काहीतरी चांगलं बघावं. ऐका ना, तुमच्या या डिक्शनरीत दुसऱ्याशी चांगलं बोलावं हा नियम नाहीये का? तुम्ही नाही सतत मला टोमणे मारत असताना त्याच्याऐवजी मला एकदा विचारत जा, तू काय करतेस, तू काय बघतेस? तुम्हाला माहितीये मी काय बघत होते? एक नवीन मराठी फिल्म येतेय 1 मे पासून. आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा. नाव काय माहितीये? आता थांबायचे नाही. त्याचा ट्रेलर बघत होते मी. इतका फर्स्ट क्लास आहे, तुम्ही सुद्धा बघा. काय झालं शिरूरकर साहेबांनी इरिटेट केलं सगळ्यांना. रेडिकेट. वा 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 वा, अरे चमत्कार झाला. तू कधीपासून एवढ्या चांगल्या गोष्टी बघायला लागलीस ग? तुमचा आणि तुमच्या लाडक्या वहिनींचा माझ्यावर विश्वासच नाही. मी कधीपासून सांगते मला बिझनेस करायचंय, मला आपल्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व व्हायचंय, पण नाही. या ट्रेलर मध्ये काय सांगितलंय माहितीये तुम्हाला? काय? आपली एखादी इच्छाशक्ती असेल, म्हणजे मनापासून एखादी इच्छा असेल तर आपण कुठल्याही वयात काहीही शिकू शकतो. समजलं? त्यामुळे मी आता ठरवलंय आपल्या बिझनेस मध्ये मी सुद्धा इन्व्हॉल्व होणार आणि नवीन नवीन आयडिया देणार. कधीपासूनच स्वप्न आहे हे माझं. तसं मी वहिनींना पण 2-3 वेळा सांगितलं की वहिनी मला बिझनेस मध्ये यायचंय. त्या दिवशी पण म्हणजे तेव्हा मी म्हंटल वहिनी मी करू शकते बिझनेस. मला म्हणाला दामिनी तुला बिझनेस करायचं असेल तर ही फाईल वाच. कधी कधी नाही वाचता येत माणसाला. माझी तब्येत सुद्धा बरी नव्हती त्या दिवशी, म्हणून मला ती फाईल नाही वाचता आली. पण आता ना, आता अशा मी सगळ्या फाईल्स वाचणार आणि आपल्या कंपनीमध्ये इन्व्हॉल्व होणार. ही फाईल सुद्धा मी आता अशी वाचून दाखवू शकते. बघायचं तुम्हाला? किर्लोस्कर ग्रुप शी बाई, हे नाही जमत. मी दुसरं पेज वाचते. जरा बोरच आहे.